नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सध्या तरी शाळा नोंदणीला 4 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि पोर्टलवरती आता शाळा देखील उपलब्ध झालेल्या आहेत. तुमच्या परिसरामध्ये आर-टी अंतर्गत किती शाळा आहेत, त्यांच्यामध्ये किती जागा उपलब्ध आहेत, तर या संदर्भात संपूर्ण माहिती कळण्यासाठी या पोर्टलवरती यायचं आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर येथे पाहू शकता की लिस्ट ऑफ स्कूल अलोंग विथ अप्रूव्ह फी, तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक केलं तर पुढे तुम्हाला राज्य आल्याचं पाहायला मिळेल. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर बाय ब्लॉक किंवा बाय नेमच्या माध्यमातून देखील तुम्ही घेऊ शकता. बाय ब्लॉक म्हणजेच तालुका या टॅबवर तुम्हाला क्लिक करून तालुक्याची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर येथे आर-टी कोटा, येथे आर-टी हा टॅब घ्यायचा आहे आणि येथे इयर 2025-26 आहे तसंच ठेवून येथे सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे. सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सगळ्या शाळा येथे उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला ही लिस्ट देखील पाहता येईल आणि कोणत्याही शाळेच्या नावावरती क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या शाळेची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. शाळेमध्ये कितवीपासून कितवीपर्यंत वर्ग आहे, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून एकूण विद्यार्थी संख्या किती आहेत आणि आर-टी 25% सीट किती आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. तर वेकेन्सी या कॉलममध्ये जेवढ्या जागा आहेत तेवढ्या आर-टी अंतर्गत भरल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या परिसरामध्ये किती शाळा आहेत, शाळानुसार रिक्त जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.